हॅपी होली गाईज. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. तर या होलीला मी असा विचार करते की काहीतरी इको फ्रेंडली कलर्स बनवू. कधी ट्राय नाही केला पण आज पहिल्यांदा बनवून बघूया. म्हणजे मी असे थोडेफार व्हिडिओज बघितलेले म्हणजे असे इंस्टाग्रामला, तर विचार केला का मी पण ट्राय करते. इको फ्रेंडली कलर्स बनवणं एकदम इझी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फुलं किंवा बीटरूट किंवा पालेभाज्या सर्व मिळून तुम्ही तुमच्या आवडीचे कलर्स बनवू शकता. आणि पीठ लागतं, कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पण पीठ चालतं. ओके, तर लेट्स सी. झेंडूचा फूल, बीटरूट. आम्ही आहे ना दोनच कलर बनवतो, एक ऑरेंज एक रेड. मी विचार करते का बीटरूट मध्ये थोडा रोज पण टाकू, म्हणजे वास पण मस्त येईल. ओके, तर लेट्स सी. थांब सांगते. तर मी विचार करते का आईला पण विचारू का तिला, म्हणजे माझे ये एक्सपेरिमेंट बद्दल काय वाटतंय. आई, काय ये कलर मी बनवते त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय? नाही वाटत तुला काय करायचं त्या कर, तुझ्या मनात येते त्या करतस. कपडे बिपडे माखवलं काय पण वाटल. हे बघा, पेस्ट बनवली. मी जास्त बीट टाकला, जास्त नव्हता टाकायला पाहिजे आणि पीठ पण कमी पडला. यार आता काय करू, आता काय करू. क्या हुआ, गुस्सा बनलाय तो, कैसे हुआ, कब हुआ. पण गाईज एक सोल्युशन भेटलाय की आमच्याकडं तांदळाचं पीठ आहे, मग मी तो मिक्स करू. तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर सेमच असतं टेक्स्चर मध्ये. ओके, मग मी तसा करू. आता मी पहिले जाम सॅड झालतो बरं ही ग्रेव्ही कोणचे घालायला म्हणून. आता आमच्याकडे तांदळाचं भरपूर पीठ आहे. ओके, मग मी पाहिजे तर दुसरा पण कलर बनवू शकतो. आता आम्ही काय केलं माहितीये, पीठ घेतलं आणि त्याच्यात फक्त गुलाबाच्या पाकल्याच टाकल्या, तर तो असं पिंक पिंक कलरचा झालाय. पण एवढा पिंक नाही. मग मी विचार करते की थोडीशी बीटरूटची पेस्ट त्याच्यात टाकू. हे बघ, वाव, हे मी खाऊ पण शकते. वाव, मी जाम खुश आहे. आई पण बोलली की जाम भारी झालाय. वाव, किती ब्युटिफुल, किती सॉफ्ट सॉफ्ट. वाव यार, केवढा मस्त कलर आलाय. असं वाटते खाऊ आताच हा पीठ मी. पण कोमल हा पीठ खाण्यासाठी नाही आहे. पहिले थोडा रोजचे पेटल्स टाकले तर इतका कलर नाही आला. अच्छा, मग आम्ही त्याच्यात थोडी बीटरूटची ती ग्रेव्ही टाकली. ठीक है. परत थोडा लाईट पिंक कलर आला. ठीक है. मग अजून ऍड केला, अजून ऍड केला. ठीक है, समझ गया. असं करत करत मला पाहिजे तसा कलर मला भेटलाय. तर आता मी ऑरेंज कलर बनवते आणि मला असं वाटतंय का ग्रीन कलर पण बनवू. आमच्याकडे कोथिंबीर आहे, त्याच्याशी बनवू शकतो. बघते एकदा ट्राय करून. ते कोथिंबीरवर माझी सकाळपासून नजर होती, कारण मला ग्रीन कलर बनवायचाच होता. आता मी ते घेऊनच राहील आणि ग्रीन कलर बनवूनच राहील. मला माहिती नव्हतं की घरात तांदळाचं पीठ आहे. बघते तर एवढा मोठा डब्बा भरलाय.
मग आता मी पाहिजे तेवढे कलर बनवू शकते. ग्रीन कलरची कोथिंबीर आहे आणि बीटरूट मी ऑलरेडी आणलेला होता. आणि रोज तो आता हार आणायला गेलो तेव्हा त्यांनी फ्रीमध्ये दिला. आणि झेंडूची फुलं पण त्यांनीच दिली. तर मला अजून आयडिया सुचायला लागल्या. म्हणून आता मी येल्लो कलर झाला. मला वाटलेलं ऑरेंज होईल, पण ठीक आहे, बघू कसं वाटतंय. तिने तर माझी आताच ओली केली. अब किती छान येल्लो कलर आलाय. वाव, मस्त येल्लो कलर आलाय ना. वा, तर मी काय बोललो होतो आता विसरलो. दक्ष, आमचा येल्लो कलर पण झालाय. आम्ही आता ग्रीन कलर बनवतो. ओके, आता तर आई पण आमची मदत करायला लागली. वा, वाटतं आईला आमचा एक्सपेरिमेंट आवडलाय. अंतर्मंत्र जादू मंत्र. हाय गाईज, हॅपी होली. कलर बनवता बनवता यांनी सगळ्यांनी मला रंगवली आणि आमचे तिन्ही कलर रेडी आहेत. मी तुम्हाला दाखवते. गिंजलनी पण मला भरपूर हेल्प केली. म्हणजे जास्त तिनेच केलाय, मी काय नाही केलं. मी फक्त व्हिडिओ काढत होतो. थँक्यू गिंजल. भूत झालोय आत्ताच. ओके गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. गाईज, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर. सी यू सून. बाय.